जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण प्रकृतीच्या तिसऱ्या अध्यायाच्या तिसरा आणि चौथा श्लोक पाहणार. भगवान उवाच. श्लोक तिसरा. श्लोकेस्मिन्धी विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानं कर्मयोगेन योगिनाम्. अनघ, अर्जुनाकरवी आपल्या कल्याणाविषयी विचारले जाणे हीच त्यांची निष्पापता. कारण आपल्या कल्याणाची तीव्र इच्छा झाल्यास साधकाची पापे नष्ट होतात. लोकेस्मिन्धी विधा निष्ठा पुरा प्रोक्तामया. या ठिकाणी लोके पदाचा अर्थ मनुष्य शरीर समजावा. कारण ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही प्रकारची साधने करण्याचा अधिकार अथवा साधक होण्याचा अधिकार मनुष्य शरीरास आहे. निष्ठा अर्थात समभावाची स्थिती एकच आहे, जी दोन प्रकाराने प्राप्त केली जाऊ शकते. त्या ज्ञानयोगाने आणि कर्मयोगाने या दोन्ही योगांचा वेगवेगळा विभाग करण्यासाठी भगवंतांनी दुसरा अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले आहे की या समत्वबुद्धीला मी सांख्ययोगाच्या विषयानुषंगाने सांगितले आहे. आता ह्याच समत्वबुद्धीला योगाच्या अनुषंगाने एक ऐक. एषा ते हिता सांख्ये बुद्धियोगे त्विमा शृणु. पुरा पदाचा अर्थ अनादिकाल होतो आणि काही क्षणापूर्वी असाही होतो. हे पदाचा अर्थ यापूर्वी असा आहे. म्हणजेच मागील अभ्यास ज्यावर अर्जुनाची शंका आहे. मागील अध्यायात जरी दोन्ही गोष्टी निराळ्या सांगितल्या गेल्या आहेत तरी पण त्या कोणत्याही निश्चित कर्माच्या त्यागाविषयी सांगितले गेले नाही. श्लोक चौथा. न कर्मणा मनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यस नादेव सिद्धिं समधिगच्छति. कर्मयोगात कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण निष्काम पूर्वक कर्म करण्यानेच कर्मयोगाची सिद्धी होते. ही सिद्धी मनुष्याला कर्म केल्याशिवाय मिळू शकत नाही. मनुष्याच्या अंतःकरणात कर्म करण्याविषयीचा जो वेग विद्यमान असतो तो शांत करण्यासाठी कामनेचा त्याग करून कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे. कामना ठेवून कर्म करण्याने हा वेग शांत होत नाही, उलट वाढतो. नैष्कर्म्यम अश्नुते या पदाचा आशय असा आहे की कर्मयोगाचे आचरण करणारा मनुष्य कर्मांना करीत असतानाच निष्कर्मतेला प्राप्त होतो. ज्या स्थितीत मनुष्याचे कर्म अकर्म होतात अर्थात बंधनकारक राहत नाहीत, त्या स्थितीला निष्कर्मता असे म्हणतात. कामनारहित होऊन केले गेलेल्या कर्मात फल देण्याच्या शक्तीचा अभाव होतो. जसे भाजलेल्या किंवा उकळलेल्या बीजात अंकुर क्षमता नष्ट होते. म्हणून निष्काम कर्म करणाऱ्या मनुष्याच्या कर्मात पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये भ्रमण करविण्याची शक्ती राहत नाही. जेव्हा पूर्ण कर्म
दुसऱ्याच्या सेवेसाठीच केली जातील, आपल्यासाठी नव्हे, तेव्हाच कामनेचा त्याग होऊ शकतो. कारण संपूर्ण कर्माचा संबंध संसाराशी आहे आणि आपला संबंध परमात्म्याशी आहे. आपल्याशी कर्माचा संबंध नाहीच. म्हणून जोपर्यंत आपल्यासाठी कर्म केले जातील तोपर्यंत कामनेचा त्याग होणार नाही, आणि जो पर्यंत कामनेचा त्याग होणार नाही तोपर्यंत निष्कर्मता प्राप्त होणार नाही. नच सन्य सनादेव सिद्धिं समधिगच्छति. या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी कर्मयोगाच्या दृष्टीने म्हटले आहे की कर्माचा आरंभ केल्याशिवाय कर्मयोगाला निष्कर्मतेची प्राप्ती होत नाही. आता श्लोकाच्या उत्तरार्धात सांख्ययोगाच्या दृष्टीने म्हणतात की केवळ कर्मांच्या स्वरूपाने त्याग केल्याने सांख्ययोगाला सिद्धी अर्थात निष्कर्मतेची प्राप्ती होत नाही. सिद्धीच्या प्राप्तीसाठी त्याला अकर्तेपणाचा त्याग करणे आवश्यक आहे. म्हणून सांख्ययोगासाठी कर्माचा स्वरूपाने त्याग करणे मला मुख्य, नाहीतर अहंतेचा त्याग करणे मुख्य आहे. सांख्य योगात कर्म केलेली जाऊ शकतात आणि काही सीमेपर्यंत कर्मांचा त्यागही केला जाऊ शकतो, परंतु कर्मयोगात सिद्धी प्राप्तीसाठी कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे 4थ्या अध्यायाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.